नमस्कार मंडळी. सर्वात पहिल्यांदा मला सर्वांना आज विजयदशमी दसरा आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हा दसरा या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केलेला, म्हणजेच असत्यावरील सत्याचा विजय. त्यामुळे आपल्या भारतामध्ये हा सण चांगल्या उत्साहात साजरा केला जातो. तर हा दसरा इतर आपल्या खेडेगावामध्ये हा कशाप्रकारे साजरा केला जातो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही आपला संपूर्ण व्हिडिओ बघा. आपण सुरुवातीला सोनं घेऊन या. सोनं म्हणजे आपट्याच्या पानाला आपण सोनं, या दिवशी आपट्याच्या पानं आपण सोनं म्हणून सर्वांना देतो की सोनं घ्या, सोन्यासारखं राहा असं सर्वांना बोलून आपण ते आपले पण त्यासाठी आपण सुरुवातीला आपट्याचे पानं म्हणजे सोनं घेऊन येऊया. तेव्हा आपल्या बांबूस ट्रेवच्या बाजूलाच आपल्या झाड आहे, तिथं आपण ते आणूया. हे बघा, हे झाडे आपट्यात झाड आहे. ह्याची पानं सोनं म्हणून सर्वांना देतात. सुरुवातीला असं अगरबत्ती पेटवून सोनं झाडाला असं दुपवायचं, सोनं दुपून मग घरी न्यायचं असतं. त्याच्यातून अगरबत्ती लावूया. बघा, 2 पानं तोडल्यात. एक आपल्या घरी घेऊन जायचं आणि एक मंदिरामध्ये. ही सोनकी आहे, सोनकीची फुलं. आपण जी हात्यारे पुसतो ना तिला खाली तर ठेवावं लागतं ते फुलं. माशी बसते कशी. सोनकी पण आपण सोबत घेऊन जाऊया. बघा, सोनकीची फुलं. हे बघा, लाल आणि पिवळी फुलं कर्दळीची. आता लागलीच फुलं पण घेऊन जाऊया. घाटे धुवून झाले.
मोर वरडते मोर. आपल्याला शेतीसाठी लागणारी अवजारं पण धुवून घेतली. कुदळा, फावडा, कुऱ्हाड वगैरे. गीता हार होते. ही झेंडूची फुलं आहेत. या साईडला सोनं, ही आंब्याची पानं. एक मोठं कर आणि 4 छोटे कर. हो. तर मंडळी, या दिवशी आपल्याला दसऱ्याला हत्याराचं पूजन केलं जातं. हत्याराचं म्हणजे जे आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरण्याच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या सर्व गोष्टींचं असं पूजन केलं जातं. तर आता आपण तुम्हाला दाखवतो काय काय आपल्याला. बघा, हे फावडा आहे, हा कुदळा, हे कुऱ्हाड आहे, हा विळा आहे, विळा, ही सुरी, ही सांडशी आहे बघा, ही विळी, हे पोळपट, ही फुकणी, हे लाटणं, हा चिमटा, ही पक्कड, ती सांडशी होती, ही पक्कड आहे. आपली जुन्यातली सांडशी आणि आता ही लोक पक्कड म्हणून वापरतात. ही पक्कड आणि हा कलबद्दा. आपली भगवद्गीता आहे, श्री सद्गुरु चरित्र, श्रीमद दासबोध आणि आपल्या आणि म्हणजे अगदी महत्त्वाचं म्हणजे आपली एवढी सुरे, जिला आपण बांबू आर्ट करतो, ही रोज माझ्या हातामध्ये असते कंटिन्यू. म्हणजे हिचं कंटिन्यू काम असतं, तर हिला ठेवायची. सोबत ही पट्टी आणि आपलं बनवलेलं एक आर्ट. आता आपण सर्व असं मांडलंय. आता याला हिचं आपण पूजन करायचं आजच्या दिवशी. ओके, सोनं ठेवायचं इथं आणि सोनकीची फुलं ठेवायची. आता सर्वजण मंदिरामध्ये गेलेत. आता सर्व मंदिरामध्ये जायचं आणि सर्वांनी सोनं घ्यायचं. देवाला पहिल्यांदा द्यायचं, टोपी घालून जायचं. सुरुवातीला सोनं धुपवायचं दुपारतीवरती आणि सर्वांनी देवाला पहिल्यांदा व्हायचं.
आता सर्वांनी एकमेकाला सोनं द्यायचं आणि सोनं घ्या सोनं सोनं जातं राहा असं बोलायचं आणि राम राम करायचं. शास्त्र नाही सांगितलं पण लहान लावायला म्हणलं जरी किती पाच सहा राम राम. राम राम. सोनं घ्या सोनं घ्या. राम राम. काय हे काय काय बाबूराव या इकडं पडतो. आता असं सर्वांच्या घरी जायचं आणि सगळ्यांना गावात सगळ्यांना सोडून द्यायचं. राम राम. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या खेडेगावात दसरा साजरा केला जातो. तर असे बऱ्यापैकी जे आपले खेडेगावातील लोक जे शहरामध्ये राहतात त्या सर्वांच्या आठवणी ताज्या झाल्या असतील असं मला वाटतं. तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा आमच्या दोघांकडून तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.